नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी शहरातल्या अनेक हिंदू मंदिरात चोरांचा सुळसुळाट. 3 ते 4 ठिकाणी चोऱ्या केल्या. परभणी शहरातील रेणुका माता मंदिर येथे चोरट्यांनी रेणुका माता देवीच्या डोक्यावरला मुखवटा व पितळेच्या समया धातूच्या वस्तू ह्या चोरून नेल्या व इतरत्र 2-3 मंदिरातील मूर्त्याही त्यांनी चोरून नेल्या असे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून शिलाताई शेट्टे यांनी सांगितले. यावेळी शिलाताई शेट्टे यांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरांना ओळखून त्यांना दुसऱ्या वेळेस चोरी करण्यासाठी आले असता त्याला पकडले व नानलपेठ पोलिसांच्या हवाली केले. परंतु तेथे गेल्यानंतर पोलीस कारवाई करण्यासाठी आनाकाई करताना दिसून आले. ते म्हणत होते की हा भुरटा चोर तो काय एवढ्या मोठ्या चोऱ्या करत नाही असेही त्यांनी त्या शिलाताई शेट्टे यांना सांगितले. यासाठी त्या चोरावर मोठ्यात मोठी कारवाई व्हावी व हिंदू धार्मिक स्थळांना आश्रय मिळावा अशा आशयाचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. मी परभणी येथील रहिवासी असून परभणी येथील शनिवार बाजारमध्ये श्री रेणुका माता मंदिर आहे. तर त्या मंदिराची मी संस्थापक आहे. त्या मंदिरामध्ये तांब्याचा नाग, मोठी समई हे एका चोरानं चोरून नेली होती. ते मी सीसी फुटेज पाहिलं. त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या वेळेला तो चोर आला आणि एक पितळी दिवा होता. त्यानं पितळी दिवा पण मी गुंडाळा निघाला. मी त्याचा चेहरा पाहिला. त्याआधी आमच्याकडे सीसी फुटेज फोटो होते म्हणून त्याला एकदम असं धरल्यानंतर त्यानं माझे 2 बोटं मोडले आणि या बोटाला चिमटे घेतले की त्याला सोडावं म्हणून. पण मी त्याला न सोडता मुलांनी त्याला धरलं आणि नानलपेठ पोलीस स्टेशनला नेलं. नानलपेठ पोलीस स्टेशनला नेल्यानंतर तिथे असं सांगितलं की हा तर मोठा चोर आहे, पितळका चोर आहे, याला तुम्ही कशाला धरलं, याला तुम्ही का मारलं, तुमच्यावरच आम्ही कारवाई करून तुम्हाला जेलमध्ये टाकू असं नानलपेठ पोलीस स्टेशनने सांगितल्यानंतर मी सांगितलं तिथं आमच्या सहकार्याला चला याला घेऊन पोलीस अधीक्षक साहेबाकडे SP साहेबाकडे जाऊन त्यावेळेला नानलपेठ पोलीस स्टेशनचे आले आणि त्यानं मध्ये नेलं. त्या चोराला मध्ये देऊन फक्त त्याच्यावर तहसीलदार साहेबापुढे पाबंदीची कारवाई केली, जेणेकरून मी FIR दाखल केलेला होता. FIR दाखलमध्ये चोरीचा गुन्हा होता. इथंच नाही तर अष्टभुजा देवीचं मंदिर, म्युन्सिपल कॉलनी, विष्णूनगर, सुपारी हनुमान मंदिर, अपना कॉर्नर अशा अनेक ठिकाणी त्यानं तांबे पितळाच्या समया व अशा धातूचे जे की आज खूप महागड्या वस्तू येतात त्याच त्यानं चोरून नेल्या. आणि पूर्ण CC फुटेज पूर्ण फोटोमध्ये तर एकच चोर दिसत असून स्पष्टपणे त्याचा चेहरा वगैरे दिसत आहे. तरी पोलीसवाल्यांनी नानलपेठवाल्यांनी सोडून दिलं की हा भुरटा चोर आहे, तरी त्याला कडक कारवाई करावं. आणि त्याने जे आहे ते आम्हाला जबाब दिला होता, व्हिडिओ आहे त्याचा, की मी नांदेडला मोंड्यातल्या दुकानात नेऊन विकलं. तो एकटाच नसून त्याला आणखी 3 साथीदार आहेत, जेणेकरून हे पुणेच्या रेल्वे स्टेशनच्या गोट्यावर झोपते. तर ज्या दुकानदाराला विकलं त्याला आधी त्याच्यावर सगळ्यात जास्त कडक कारवाई करून आमच्या धार्मिक स्थळाच्या मंदिरामध्ये हा चोऱ्या करून जर त्या दुकानदाराला नेऊन विकत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. नसतं आम्ही सगळ्यात मोठं आंदोलन छेडून त्यास पोलीस स्टेशन व पोलीस प्रशासन जबाबदार राहील. मी आज पोलीस अधीक्षक साहेबांना आमचं सर्व शिष्टमंडळ जाऊन आम्ही निवेदन दिलं आहे. धन्यवाद.